आनंदी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. आता इथे शिल्पा आनंदीवर आवाज चढून बोलत असते आणि तिला सांगत असते, काही जरी झालं तरी ह्या पेपरवर तू सह्या करायच्या आहेस. तेव्हा आनंदी म्हणत असते, हे पेपर कसले आहेत हे तर मला कळायला हवं. जोपर्यंत मला समजत नाही हे पेपर कसले आहेत तोपर्यंत मी ह्या पेपरवर सह्या करणार नाही. मग शिल्पा म्हणत असते, हे पेपर आहेत युगंधरच्या जामिनाचे आणि माफीनाम्याचे. ह्या पेपरवर तू सह्या करायच्यास आणि एकदा का ह्या पेपरवर सह्या केल्या की मग सगळं व्यवस्थित होणार आहे आणि हा जो काही विद्याधर आहे तो विद्याधर इथे जेलमधून सुटून येणार आहे. मग आनंदी म्हणत असते, माफ करा मला, मी हे सगळं नाही करू शकत. विद्याधर साहेबांना जर मी ह्या पेपरवर सह्या केल्यामुळे ते सुटणार असतील तर मी असं मुळीच करणार नाही. मी ह्या गोष्टी नाही करू शकत असं स्पष्टपणे आता इथे ती बोलत असते. त्याच वेळेला शिल्पा म्हणत असते, हात हातामधला सुटत नाही म्हणून तू इथे पेनच सोडून दिलायस का? तुझी हिंमत कशी झाली ह्या शिल्पाला नाही म्हणण्याची? तुला ह्या घरामध्ये राहायचं नाहीये का? तू अशी कशी वागू शकतीस असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो इथे आनंदी म्हणत असते, हा प्रश्न माझ्या स्वाभिमानाचा आहे आणि त्यांना शिक्षा मिळणं हे त्यांचं नशीबच आहे. कारण त्यांनी आत्तापर्यंत अन्याय आणि अत्याचार ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. त्यामुळे ते अशा पद्धतीने वागलेले आहेत. त्यामुळे मी त्यांचा जामीन होईल असं काहीही करणार नाही. ही गोष्ट मात्र तेवढीच जास्त महत्त्वाची आहे असं ती बोलत असते. तेव्हा इथे शिल्पा म्हणत असते, तू कोणाला नकार देतेस तुला समजतंय का? तेव्हा आनंदी म्हणत असते, हे बघा ताईसाहेब, विद्याधर साहेबांना शिक्षा व्हावी ही मालक साहेबांची इच्छा आहे आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी असं काहीही करणार नाही. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो शिर्के आणि युगंधर हे नेमकंच त्या मूर्तिकारांच्या ऑफिसमधून दुकानातून बाहेर पडलेले असतात आणि शिर्के मात्र युगंधरचं फार कौतुक करत असतो. तो म्हणत असतो, खरं सांगू का मालक साहेब, त्या मूर्तीमध्ये तुम्ही असा काही टच दिलेला आहे ना आणि त्यामुळे आता त्या मूर्तीला खरीखुरी इथे जिवंतपणा येणार आहे आणि ते सगळं काही पाहून मला तर फारच जास्त आनंद झाला आहे असं तो बोलत असतो. त्याच वेळेला इथे आता तो म्हणत असतो, हो ते सगळं काही ठीक आहे, पण तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का? नाही मालक साहेब, तुम्हाला सांगू का, तुम्ही त्या मूर्तीला एवढं ज्वलंत केलंय ना की काही विचारूच नका. मग आता इथे युगंधर म्हणत असतो, तुला एक गोष्ट सांगू का, आत्तापर्यंत काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे जर कोणी स्त्रीचा अपमान करत असेल, काही गोष्टी होत असतील तर म्या ती अजिबात सहन करणार नाही. जेव्हा एखादा पुरुष घरातून बाहेर पडतो ना आणि बाहेर पडल्यानंतर त्या घरातल्या आनंदी स्त्रीचा चेहरा घेऊन तो घराच्या बाहेर पडतो, त्यावेळेला मात्र इथे त्या पुरुषाची भरभराट होते. इकडे कोणीही आपल्या बायकोवर किंवा घरातल्या स्त्रीवर अन्याय केल्याला मला चालणार नाही असे इकडे तो बोलत असतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो इथे आता स्पष्टपणे नकार दिलेला असल्यामुळे शिल्पा म्हणत असते, तुला तर मी आता सोडणार नाही. काही जरी झालं ना तरी तुझी चांगली चामडी सोडल्याशिवाय मी राहणार नाही असं ती बोलत असते. आणि तुला असं वाटतं का की ही भाजी बनवलेली तू इथे युगंधरला देशील म्हणून आणि ही बनवलेली भाजी युगंधरपर्यंत पोहोचेल असं तुला वाटतं का? ह्या गोष्टी मुळीच होणार नाहीत, हे सुद्धा तेवढंच जास्त लक्षात ठेव, समजलं का तुला? असं सुद्धा ती इथे बोलत असते. आता ही भाजी युगंधरच्या घशात नाही तर ती कचऱ्याच्या डब्यात जाणार आहे असं ती बोलते. आनंदी म्हणत असते, हे बघा ताई साहेब, तुम्हाला जर मालक साहेबांना ही भाजी खायला द्यायची नसेल तर तुम्ही देऊ नका, पण प्लीज ही भाजी ना इथे कचऱ्याच्या डब्यामध्ये अजिबातच टाकू नका. प्लीज ताई साहेब, अन्नाचा असा अपमान तुम्ही करू नका असं सुद्धा ती इथे बोलत असते. तेव्हा मात्र शिल्पा म्हणत असते, आता तू मला ह्या गोष्टी शिकवणार का की मी काय करायचं आणि काय नाही ते? तू मला अजिबातच हे सगळं काही सांगू नको, समजलं का? असं म्हणून आता इकडे शिल्पा ती कचऱ्याची भाजी डब्यात ओतून देत असते आणि त्याचबरोबर इकडे दुसऱ्या बाजूला युगंधर शिर्केला म्हणत असतो, काही जरी झालं ना तरीसुद्धा एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची. मालक साहेब, ते तर सगळं काही खरं आहे, पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का मालक साहेब, तुम्ही एवढा सगळा काही सगळ्यांसाठी एवढं करता,
त्याचबरोबर तुमच्यामुळे इथे घरातील प्रत्येक स्त्री आनंदामध्ये राहते, हे सगळं खरंच खूप छान आहे असं सुद्धा इकडे आता तो बोलत असतो. आता हे सर्व काही बोलल्यानंतर शिल्पा मात्र इकडे आनंदीच्या हाताला धरूनच तिला ओढूनच घेऊन जाण्याचं काम करत असते. त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला आपण पाहतो इकडे ती म्हणत असते, काय ग तुझं चाललंय काय, तुझी ही कातडी कसली आहे आणि त्याचबरोबर तू अशा पद्धतीने कशी काय वागू शकतेस, मला तेच काही कळत नाही असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर ती मात्र काहीही बोलत नाही आणि म्हणत असते, हे बघा ताईसाहेब तुम्ही असं करू नका. दुसऱ्या बाजूला युगंधर म्हणत असतो, जर एखाद्या स्त्रीवर अन्याय अत्याचार होत असेल तर तो अन्याय आणि अत्याचार हा युगंधर कधीही खपून घेणार नाही, कधीही सहन करणार नाही. कारण ती जर व्यक्ती माझ्या घरातली असली तरीसुद्धा मी त्या सगळ्या गोष्टी अजिबात सहन करणार नाही असं युगंधर स्पष्टपणे बोलत असतो. आणि युगंधरने ह्या सर्व गोष्टी बोलल्याबरोबर तो म्हणत असतो, जर तसं कोणी करत असेल तर त्याची गावातून वरात काढल्याशिवाय मी राहणार नाहीये. स्त्रीवर झालेला अन्याय आणि अत्याचार ह्या सगळ्या गोष्टी मला सहन होणार नाहीत असं युगंधरचं म्हणणं असतं. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आर्चीने आता इथे AI टूल्सच्या मदतीने युगंधर आणि आनंदीची एक खूप मोठी फ्रेम बनवलेली असते आणि ती फ्रेम ती आता घरी घेऊन येते आणि सर्वांना दाखवत असते आणि म्हणत असते, आबा आणि मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. तेव्हा आबा म्हणत असतात, काय दाखवायचे, सकाळपासून पोरगी नुसता गोंधळ घालत आहे, नेमकं काय चाललंय ह्या पोरीचं काहीही कळत नाही. मग आता ती म्हणत असते, बघा तर काय आहे ते. तेव्हा आबासमोर पाहतात, आबांनी समोर पाहिल्यानंतर ते म्हणत असतात, अगं हे आणि फोटो कधी काढले आहेत, हे फोटो काढताना मी कुठे होतो आणि कोणत्या कार्यक्रमाला काढलेत, मला तर बोलवलं सुद्धा नाही ह्या कार्यक्रमाला. आता इथे ती म्हणत असते, अहो आबा हे कोणत्याही कार्यक्रमाचे फोटो नाही आहेत असं ती बोलत असते. आणि त्याच वेळेला आबा म्हणत असतात, हे कोणत्याही कार्यक्रमाचे फोटो नाहीत म्हणजे मला नाही समजलं हे मग काय आहे. त्याच वेळेला आता इकडे आर्ची म्हणत असते, अहो आबा तुम्हाला सांगू का हे काय आहे तर, अहो हे ना इकडे मी एका रोबोटच्या थ्रू हे कॅम्प्युटरवर बनवून घेतले आहेत. रोबोटच्या थ्रू म्हणजे रोबोट पण आता कोण तुझा नवीन मित्र आहे का. त्यावर ती म्हणत असते, नाही हो आबा तुम्हाला नाही समजायचं, ते AIच्या मदतीने हे सगळे काही फोटो बनवता येतात. आणि तुम्हाला सांगू का आबा, मालक साहेब नेहमी त्या काळ्या सूटमध्येच असतात आणि मालक साहेब नेहमी काळ्या सूटमध्ये असल्या कारणाने मी त्यांना मस्त महाराष्ट्रीयन लुकमध्ये आणि इथे आनंदीताईला भरजरी साडी नेसायला दिली आणि त्यामध्ये हे फोटो मी काढले आहेत. कसे दिसते सांगा बरं. मग आता आबा म्हणत असतात, खरं तर लक्ष्मीनारायणासारखा जोडा दिसतोय, ह्या दोघांच्याही जोड्याला कोणाचीही नजर लागायला नको असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आणि त्याचबरोबर हे सगळं काही बोलल्यानंतर इकडे ती म्हणत असते, हो तुम्ही अगदी बरोबर बोलताय आणि तुम्हाला सांगू का आबा कसले क्यूट दिसत आहेत ना हे दोघेही जण, आणि त्याचबरोबर मला तर फार हा फोटो आवडला आहे असं सुद्धा ती बोलत असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला आनंदीचा बाहेर आवाज येतो. आनंदी म्हणत असते, ताईसाहेब सोडा ना, ताईसाहेब सोडा ना, प्लीज मला सोडा ना असं म्हणत असते. मग लगेचच आरती म्हणत असते, हा तर आनंदीचा आवाज आहे. आनंदी आत्ता ह्या वेळेला इथे कशी काय आली आणि आनंदीला काय झालेलं असेल असा विचार ती करत असते. आणि असा विचार केल्यानंतर ताबडतोब आता लगेचच इकडे सगळेजण बाहेर येतात. सगळेजण बाहेर आल्यानंतर आपण पाहतो इथे शिल्पा म्हणत असते, हे घे तुमची ही माजोरडी पोरगी आणि त्याचबरोबर तुमच्या ह्या माजोरडी पोरीला आता मी इकडे पाठवलं आहे. तेव्हा आबा म्हणत असतात, काय झालेलं आहे आणि त्याचबरोबर तुम्ही हे असं माझ्या पोरीबरोबर अशा का बरं वागत आहात, तिने असं काय केलेलं आहे. तेव्हा शिल्पा म्हणत असते, तुझ्या ह्या पोरीला ना खूपच जास्त इथे माज आहे आणि त्याचबरोबर आणि ही अशा पद्धतीने वागते ना की काही विचारू नको. आणि त्याचबरोबर इकडे आबा म्हणत असतात, नेमकं काय झालेलं आहे. तेव्हा शिल्पा म्हणत असते, त्याचं काय आहे ना, हिला ना एवढ्या मोठ्या महालात राहण्याची सवय नाही, उक्करड्यावर राहण्याची सवय आहे आणि त्यामुळे इथे ना हिला असंच राहू दे असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते. आणि त्याचबरोबर तुझ्या ह्या झोपडीमध्ये सुद्धा तिला राहू दे. एकदा का ती ह्या झोपडीमध्ये राहिली ना तर मग तिला अक्कल येणार आहे, समजलं का असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते. त्याच वेळेला आबा म्हणत असतात, आनंदी नेमकं काय झालेलं आहे सांगणार आहेस का तुम्हाला एक गोष्ट सांगू का ताईसाहेब, हे बघा माझी नात ना अशी मुद्दामून काहीही नाही करणार आणि जर तिच्याकडून काही चूक झालेली असेल तर मग मी नक्कीच
नक्कीच तुम्हाला तुमची हात धरून हात जोडून माफी मागतो जर तिच्याकडून तशी काही चूक झालेली असेल तर. आनंदी काय झाले सांगणार आहेस का? तेव्हा आनंदी म्हणत असते त्याचं काय झालेलं आहे सांगू का? आबा इकडे ना ताई साहेबांना असं वाटतंय की मी ना इकडे युगंधर साहेबांच्या त्या माफीनाम्याच्या पेपरवर सह्या कराव्यात आणि माफीनाम्याच्या पेपरवर सह्या करून जे काही युगंधर विद्याधर साहेब आहेत ना त्यांना जेलमधून सोडवण्यास मदत करावी. त्याच वेळेला आबा म्हणत असतात अजिबातच नाही आनंदी, तू असलं काहीही करणार नाहीयेस. हे बघ, आपला स्वाभिमान महत्त्वाचा आहे आणि जर आनंदीने घेतलेला हा निर्णय तिने स्वतःसाठी घेतला असेल आणि स्वतःच्या स्वाभिमानाला हे सगळं काही करण्यासाठी जर तिने हा निर्णय घेतला असेल तर आनंदी, तुझा आजोबा म्हणून मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. काही जरी झालं तरी सुद्धा आनंदी इकडे विद्याधर साहेबांना जेलमधून सोडवण्यासाठी कोणत्याही आणि कसल्याही पेपरवर सह्या करणार नाही असं स्पष्टपणे आबा म्हणत असतात. आता आबा हे सगळं काही बोलल्यानंतर इथे ही पुन्हा आणखी चिडते आणि म्हणत असते म्हणजे तुमचा तो स्वाभिमान आणि आमचा तो काय? आम्हाला स्वाभिमान महत्त्वाचा नाहीये का? आम्हाला आमचा स्वाभिमान नाहीये का? अरे तुझी ही झोपडी आणि ह्या झोपडीमध्ये राहणारा तो आणि तुला कसला आलाय रे स्वाभिमान? अरे आम्ही एवढे श्रीमंत, मग आमच्या श्रीमंतीचा स्वाभिमान कुठे गेला? आणि आम्ही एवढे पैशावाले आहोत, मग आम्ही एवढे पैशावाले आणि एवढे श्रीमंत असताना आमचा स्वाभिमान नाही का महत्त्वाचा? आमच्या लोकांना इथे जेलमध्ये ठेवायचं का? तुमची हे सगळं काही बोलण्याची हिंमत कशी झाली? असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. तेव्हा आबा म्हणत असतात हे बघा ताईसाहेब, तुमची काहीतरी चूक होती आणि त्याचबरोबर तुम्ही असा वेगळा विचार करू नका. आता इकडे हे सगळं काही बोलल्यानंतर शिल्पा मात्र अजूनच चिडत असते आणि चिडल्यानंतर ती म्हणत असते आता तुझ्या ह्या नातीला ह्या दळभद्र्या आणि त्याचबरोबर ह्या तुझ्या भिकारड्या झोपडीमध्ये ठेवून घे, कारण लवकरात लवकर काही जरी झालं तरी सुद्धा युगंधर आता तिला घटस्फोटाचे कागद पाठवणार आणि तिच्यासोबत माझा भाऊ नाही राहणार आणि मी ठेवणार सुद्धा नाही. काही जरी झालं ना तरी त्या दोघांचा घटस्फोट लवकरात लवकर कसा होईल हेच मी पाहते. मग आता इथे आबा म्हणत असतात असं कसं बोलताय तुम्ही आणि घटस्फोटाची भाषा नका करू ना. मग आता शिल्पा म्हणत असते का नको करू? बोला ना, का नको करू? करायलाच पाहिजे. काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे घटस्फोट द्यायलाच हवा. आनंदीला आता लवकरात लवकर माझा भाऊ युगंधर लवकरात लवकर घटस्फोट देईल असं स्पष्टपणे ती बोलत असते आणि म्हणत असते तुझ्या नातीची आमच्या घरामध्ये राहण्याची लायकी सुद्धा नाहीये आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिची अवकात काय आहे आणि त्याचबरोबर ती कशी आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हा सगळ्यांना माहिती आहेत आणि त्यामुळे तिला आता लवकरात लवकर घटस्फोटाचे कागद पोहोचतील असं सुद्धा ती बोलत असते आणि तिथून निघून जात असते. त्याचबरोबर आबा म्हणत असतात हे बघा शिल्पाताई, जर आनंदीकडून आणखी काही चुकलं असेल तर माफ करा, पण प्लीज एवढा मोठा निर्णय घेऊ नका. मग शिल्पा म्हणत असते का घेऊ नको एवढा मोठा निर्णय? माझा एक भाऊ हिच्यामुळे जेलमध्ये आहे आणि माझा एक भाऊ हिच्यामुळे जेलमध्ये असल्या कारणाने जर ह्या सगळ्या गोष्टी अशा होत आहेत तर मग काय करायचं बोला ना. आणि त्याचबरोबर हे सगळं काही होत असताना आपण पाहतो इकडे आता शिल्पा म्हणत असते घे तुझी नात जी आहे ना ती तुझी नात इथेच ठेवून घे असं सुद्धा इकडे ती बोलते आणि तोऱ्यातच तिथून निघून जाण्याचं काम करत असते. आता तोऱ्यातच तिथून निघून गेल्यानंतर इकडे मात्र आबांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. आबा इथे विचार करत असतात की हे सगळं काही अशा पद्धतीने व्हायला नकोय, कारण काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे आता ही जी काही माझी आनंदी आहे ती माझी आनंदी अशा पद्धतीने इथे राहायला नकोय. आणि त्याचबरोबर इथे आता कुठे ह्यांच्या संसाराला सुरुवात झाली होती आणि आता मात्र ह्या सगळ्या गोष्टी अशा होत आहेत, त्यामुळे मला टेन्शनच आलेलं आहे. त्याच वेळेला आरती मात्र आता आनंदीला आधार देण्याचं काम करत असते. आनंदी कोणतंही चुकीचं पाऊल उचलत नव्हती आणि त्याचबरोबर स्वतःचा स्वाभिमान जपण्यासाठी ती ह्या सगळ्या गोष्टी करते आणि ह्या सगळ्या गोष्टीला आता इकडे आबांचा पूर्ण सपोर्ट असतो आणि आबांचा पूर्ण सपोर्ट असल्या कारणाने आता आपण पाहतो इकडे काही जरी झालं ना तरी सुद्धा आबांनी आनंदीलाच इकडे आता प्रायोरिटी दिलेली असते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आता इकडे एका फाउंडेशनमधून शिर्केंना कॉल आलेला असतो आणि शिर्केंना कॉल आल्यानंतर ते म्हणत असतात या वर्षीची आम्ही मोठमोठ्या बिझनेसमॅनची लिस्ट काढली आहे आणि त्या लिस्टमध्ये आमच्या फाउंडेशनकडून इथे युगंधर निंबाळकरांना एक पुरस्कार देण्यात येत आहे बेस्ट बिझनेसमॅन म्हणून. असं
असं म्हटल्याबरोबर आता लगेचच इथे शिर्केला फार आनंद झालेला असतो. शिर्के म्हणत असतो, खरं पाहायला गेलं तर इथे मालक साहेब आजचा आनंदाचा दिवस आहे. तुम्हाला इकडे अवॉर्ड मिळणार आहे, एक पुरस्कार मिळणार आहे आणि आपला बिझनेस इथे तुम्ही टॉपपर्यंत नेऊन पोहोचवलाय ना, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने होणार आहेत असं इथे सांगण्यात आलेलं असतं. त्याचबरोबर इकडे तो पुन्हा फोनवर असतो आणि फोनवर बोलत असताना इकडे आता ते म्हणत असतात, खरं पाहायला गेलं तर कुठे यायचं आहे, कशा पद्धतीने वेळ आहे, निमंत्रण पत्रिका वगैरे शेड्यूल हे सगळं काही आम्ही तुम्हाला मेसेज करू. तेव्हा शिर्के म्हणत असतात, खरं तर तुमचे फार मनापासून आभार. घरामध्ये आनंदाचं वातावरण झालेलं असतं. घरामध्ये आनंदाचं वातावरण झाल्यानंतर आपण पाहतो इथे आता लगेचच शिर्के म्हणत असतो, मालक साहेब आता चला करा तयारी. आणि खरं तर हे सगळं ना तुमच्या मेहनतीचं फळ आहे. फायनली तुम्हाला एवढा मोठा पुरस्कार मिळणार आहे. आणि त्याच वेळेला आता इकडे युगंधर समिधाच्या फोटोसमोर उभा राहतो आणि समिधाच्या फोटोसमोर उभा राहिल्यानंतर तो म्हणत असतो, समिधा हे फक्त आणि फक्त तुझ्यामुळे शक्य झालेलं आहे. त्याच वेळेला आता आपण पाहतो इकडे तो सर्वांचा आशीर्वाद घेत असतो आणि सर्वांचा आशीर्वाद घेऊन आता इकडे तो त्या पुरस्कारासाठी तयार झालेला असतो. सोबतच आता इथे शिल्पा म्हणत असते, लगेचच आता ह्याचं औक्षण करून घेऊया आणि तोंडगोडसुद्धा करून घेऊया. आणि त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे आता त्याला तिथे खुर्चीवर बसवण्यात येतं आणि खुर्चीवर बसवण्यात आल्यानंतर लगेचच औक्षणाची पूर्ण तयारी करायला लागलेली असतात. आता इकडे शिर्के म्हणत असतात, खरंच मालक साहेब ही तर फारच जास्त आनंदाची गोष्ट आहे. एवढा आनंद झालाय म्हणून काही विचारू नका, असं सुद्धा तो इथे बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर लगेचच इकडे त्याचं तोंड गोड करण्यात येतं, औक्षण करण्यात येतं. आणि औक्षण केल्यानंतर आता युगंधरचं मन एवढं मोठं, युगंधर हातातला पेढा घेऊन जातो आणि शिर्के समोर उभा असतो आणि म्हणत असतो, शिर्के हा घ्या पेढा. शिर्के म्हणत असतात, म्हणजे नाही समजलं साहेब. मालक साहेब तुम्ही तुमचं तोंड गड करा अगोदर. तेव्हा तो म्हणत असतो, हे जे काही श्रेय आहे, हा जो काही पुरस्कार आहे, तो पुरस्कार माझ्या एकट्याचा नाही आहे, आपल्या दोघांचा पुरस्कार आहे. तो आपल्या दोघांचं श्रेय आहे. ते तुम्ही अगदी माझ्याबरोबर 50-50 पद्धतीने काम करत आहात आणि त्यामुळे काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे तुम्हाला कळणार नाही की तुम्ही आज माझ्यासाठी काय काय केलेत आणि कसं कसं केलेत तर. आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही तितकेच लाख मोलाचे आहात माझ्यासाठी, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो इथे आता लगेचच युगंधर विचारत असतो, ताईसाहेब मला एक गोष्ट सांगा, आनंदी इथे कुठेच दिसत नाहीये, आनंदी कुठे गेलेली आहे. त्याच वेळेला आता इकडे शिल्पा म्हणत असते, अरे ती ना तिच्या खोलीमध्ये असेल, म्हणजे ना आराम करत असेल, असं सुद्धा इथे आता ती बोल. त्याच वेळेला तिच्या मनामध्ये विचार येतो की खरं पाहायला गेलं तर ह्याला अजूनसुद्धा त्या पोरीचाच पुळका आहे. एवढं त्या पोरीने ह्याच्यासाठी काय केलेलं आहे, काय गरज आहे त्या पोरीचा एवढा पुळका करण्याची. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो दुसऱ्या बाजूला मात्र शिर्के म्हणत असतात, पण ऐका ना मालक साहेब, त्यांनी टायमिंग त्याचबरोबर ते सगळं काही शेड्यूल ते पाठवणार आहेत आणि त्यानंतरच आपल्याला तिकडे जायचं आहे असं सुद्धा सांगण्यात आलेलं असतं. इकडे आता आनंदी शांत बसलेली असते. आता आबा म्हणत असतात, आनंदी हे बघ, तू जे काही करतेस, ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत ना त्या गोष्टीबद्दल तू काही एक चुकीचं करत नाहीस, त्यामुळे तुला काळजी वगैरे करण्याची काही एक गरज नाही आहे, समजलं. आणि मी तुझ्या सोबत खंबीरपणे उभा आहे. पण आनंदी मला एक गोष्ट सांग, शिल्पाताई अशा पद्धतीने वागल्यात, त्याचबरोबर इथे मालक साहेब तुला इथंपर्यंत घेऊन आलेत आणि त्या माफीनाम्यावर सह्या करायला सांगितल्यात, हे सगळं युगंधर साहेबांना माहिती आहे का? त्याच वेळेला आनंदी म्हणत असते, नाही. मग आता इकडे आबा म्हणत असतात, तरीच त्यांना माहिती नाही आहे ना, आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने होत आहेत. तू काळजी करू नकोस, काही जरी झालं ना तरीसुद्धा मालक साहेब इथे असेपर्यंत काही वेगळं होणार नाही. त्याचबरोबर आबा म्हणत असतात, ह्यावर काहीतरी तोडगा काढलाच पाहिजे. मग आता आर्ची म्हणत असते, पण मला एक गोष्ट सांगा आबा, आपण असंच बसायचं आहे का? आपण ह्या सगळ्या गोष्टी इथे मालक साहेबांच्या कानावर घातल्या पाहिजे ना. त्या मालक साहेबांनी इथे न्यायनिवाडा केल्यानंतर त्या शिल्पा काकूंना चांगलाच धडा मिळेल आणि त्या चांगल्याच वटणीवर येतील, असं सुद्धा ती इथे बोलत असते. आता हे सर्व काही बोलून झाल्यानंतर आबा म्हणत असतात, नाही अजिबात असलं काही करायचं नाही. हे बघ शांत बस, उगाचच मोठ्यांच्यामध्ये आपण नाही पडायचंय. आणि तुला आणखी एक गोष्ट सांगू का, हे बघ
काही जरी झालं ना तरी सुद्धा एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची बाळा, ते लोक मोठे आहेत आणि ते लोक मोठे असल्यामुळे आपण उगाचच त्यांच्या लोकांमध्ये भांडणं लावायचं काम नाही करायचं, कळलं का? आता तेवढ्यातच आरती तिथे तिचा छोटा मोबाईल असतो, तो मोबाईल घेते आणि गुपचूपच बाहेर जात असते. मग आता इकडे आर्ची मनामध्ये विचार करत असते, जर ह्या गोष्टी मालक साहेबांना समजल्या नाही तर अन्यायाविरुद्ध लढा कसा लढायचा, आणि त्याचबरोबर आनंदीताईसोबत एवढ्या गोष्टी झालेल्या आहेत, त्या सगळ्या गोष्टींचं समोर कसं यायचं. काही जरी झालं ना तरी मला वेगळ्या पद्धतीने का होईना पण मालक साहेबांसोबत, मालक साहेबांपर्यंत आनंदीताईसोबत त्या शिल्पा काकू कसं वागल्यात ना, ही गोष्ट पोहोचावीच लागेल. आणि त्यानंतरच मग इकडे त्या शिल्पा काकूचे डोळे उघडतील आणि आनंदीताईला न्याय मिळेल, असं आर्ची मनामध्येच बोलत असते. दुसऱ्या बाजूला आता इकडे आबा आर्चीला म्हणत असतात, ए आर्चे, विचार काय करत बसलेली आहेस, जा फड्डीशी इथे आनंदीताईला पाणी घेऊन ये. मग आता ती पटकन जाते आणि आनंदीला ग्लास भरून पाणी प्यायला देत असते. तेव्हा आनंदी पाणी पिते आणि आबा म्हणत असतात, हे बघ, काळजी करण्याची काही गरज नाही, आम्ही तुझ्या सोबत आहोत ना, त्यामुळे काहीतरी ह्यावर मार्ग काढू, काहीतरी पर्याय नक्कीच निघेल, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. तर आता प्रेक्षकांना आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग सुद्धा खूपच इंटरेस्टिंग आहे, कारण उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय, म्हणजे तोच प्रोमो आहे बरं का. आता हा युगंध विद्याधर कसा घरी आला आणि काय नाही ना ते काही कळत नाही बरं, कारण की पण आता जवळपास आठवडा झाला त्यांनी तोच प्रोमो पुढे घेतलेला आहे. आणि आता आनंदी जी आहे ती आबांकडे गेलेली आहे, ती आबांकडून परत कशी येते हे आपल्याला उद्याच्या भागात पाहायचं आहे. आणि इथे युगंधरने विद्याधरच्या तावडीतून आनंदीला सुखरूप वाचवलेलं आहे, हेच या प्रोमोमध्ये आहे. तर पाहत राहा आनंदी. भेटूयात उद्याच्या भागामध्ये, तोपर्यंत धन्यवाद.